मला 2च प्रकारचे बिझनेस ओनर्स मिळालेत, की सर सांगा की हे केल्यानंतर रेव्हेन्यू किती वाढणार? ओके. हा पहिला प्रकार आहे. दुसरा, सर हे केल्यानंतर माझा बिझनेस किती स्ट्रॉंग बनणार? ओके. रेव्हेन्यू इज अ बाय प्रॉडक्ट. म्हणजे जर मी आपण उसाचा रस काढायची मशीन असते ना, जो गाळा निघतो तो रेव्हेन्यू आहे. तुमचा रस तुमचा बिझनेस आहे. करेक्ट. जर माझा प्रॉडक्ट स्ट्रॉंग आहे, जर माझा बिझनेस स्ट्रॉंग आहे, तर रेव्हेन्यू बाय डिफॉल्ट आहे. बरोबर. माझे सगळ्यात सक्सेसफुल क्लायंट तेच राहिलेत ज्यांनी रेव्हेन्यूचा विचार न करता माझा बिझनेस किती स्ट्रॉंग बनतोय, माझी टीम किती स्ट्रॉंग बनते, माझा प्रॉडक्ट किती स्ट्रॉंग बनतोय, मी मार्केटमध्ये कोणत्या पोझिशनला येतोय हे केल्यानंतर, या गोष्टी ज्यांनी बघितल्यात प्रायमरी. बिकॉज तुम्ही रेव्हेन्यूचा विचार करायला लागलात की मग काय झालं, यू आर इन शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशन हो, रेस. बरोबर. मी ₹1 टाकतोय, मला ₹2 आले पाहिजे. ऑफकोर्स येतील, मी असं म्हणत नाही की येणार नाही, पण जर तुमचं माइंडसेट नसेल ₹2 आणण्याचं किंवा कमवण्याचं, तर मग कसं येतील?